राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. वसुदेव देवकी म्हणतात देवा तुम्ही लहान व्हा. लोक म्हणतील यांच्या पोटी काय भूतबी जन्माला आलं की काय, आणि म्हणून तुम्ही लहान व्हा. देव म्हणतात मी लहानच होणार आहे, फक्त तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे, मला इथं ठेवू नका, घेऊन चला. कुठं भगवान कृष्ण सांगतात गोकुळाला नंदाच्या सांगितल्याप्रमाणे भगवंताने हे सांगितलं. आणि वसुदेव देवकीच्या त्या ठिकाणी म्हणण्यानुसार भगवान लहान झाले. वसुदेवांनी मग कन्हैयाला त्या ठिकाणी उचलल्याबरोबर मायेने त्या ठिकाणी सगळे जे रक्षेपळ आहेत त्यांच्यावर माया त्या ठिकाणी पसरवली. सगळे निद्रिस्त अशा प्रकारचे झाले. वसुदेवीच्या हात्या पायाच्या ज्या बेड्या आहेत त्या तुटून अशा प्रकारच्या पडलेल्या आहेत. आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला, पायाच्या अरगळा, कुलपा कोंडे आणि कारागृहातून वसुदेवजी कन्हैयाला घेऊन टोपलीमध्ये निघालेले आहेत. धो पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे. शेष भगवंताने वरतून त्या ठिकाणी आपला फणा धरलेला आहे. आणि यमुनेतून जात असताना यमुनेला पूर आलेला आहे. वसुदेवच्या घोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. यमुना उधाण पावते, कारण यमुना ही भगवंताची पत्नी आहे. तिला भगवंताचं दर्शन करायचं होतं. टोपलीतून बाहेर त्या ठिकाणी पाय मग भगवंताने काढला, यमुनेला दर्शन दिलं आणि यमुना त्या ठिकाणी शांत झाली. यमुनेने रस्ता दिला. भगवान परमात्मा कन्हैयाला घेऊन गोकुळामध्ये गेले आणि तिथे जी माया होती ती घेतली, कन्हैयाला तिथे ठेवले आणि परत कारागृहामध्ये आले. कारागृहामध्ये आल्यानंतर जी माया आहे ती त्या ठिकाणी काढून टाकली भगवंताने. आणि माया त्या ठिकाणी मग तिला रडायला सुरुवात केली, कारण दूध हे त्या ठिकाणी निद्रिस्त केले होते मायेने, ते जागृत अशा प्रकारचे करायचे होते. आणि म्हणून रणे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत विठाला. रक्षेपळ जागे झाले. मुलगा झाला, कंस धावत आला. पाहतो तर आठवा नाही, ही आठवी अशा प्रकारची आहे. पण कंसाने विचार केला भगवान परमात्मा चतुर अशा प्रकारचा आहे, तो मुलीचं रूप घेऊन सुद्धा येऊ शकतो. तिला घेतलं, गरगर त्या ठिकाणी फिरवलं, आपटू लागला. तेवढ्यात त्याच्या हातातून निष्ठून त्या ठिकाणी वरती गेली आणि सांगते अरे दुष्टा, तुला मी सुद्धा मारू शकते. तुझ्या माझ्या अगोदर जन्मलेला आहे गोकुळामध्ये. आणि मग गोकुळामध्ये जन्माल्यानंतर कन्हैया त्याला त्या ठिकाणी दुःख वाटू लागलं, भय वाटू लागलं. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचं काप सुटला आणि कन्हैया त्या ठिकाणी आता गोकुळामध्ये वाढतोय, मोठा त्या ठिकाणी होतोय. चालू लागला कन्हैया, चालता चालता अगोदर त्या ठिकाणी रांगतोय. आता वेळ झाल्यामुळं मागचं पुढचं मागं हे होणारच आहे बरं का. रांगू लागला कन्हैया, रांगता रांगता चालू लागला. चालता चालता बोबडा बोलू लागला आणि बोलता घरामध्येच कन्हैया खोड्या करू लागला. घरामध्ये खोड्या करता कन्हैयाने त्या गल्लीमध्ये खोड्या करायला सुरुवात केली. अनेक त्या ठिकाणी खोड्या करतोय. एकदा भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा सगळे त्या ठिकाणी खेळ खेळत होते वनामध्ये. आणि त्यावेळेला गोपाळांनी सांगितलं
सांगितलं की माई तुझ्या कन्हैयाने माती खाल्ली. यशोदा माई पळत पळत गेली आणि विचारू लागली, कन्हैया तू माती खाल्ली? आई कन्हैया म्हणतो, आई मी माती नाही खाल्ली. मी माती पाहिलीच नाही तर माती मी खाईन कुठून? यशोदा म्हणते तू माती खाल्ली नाही, तुझा सख्खा भाऊ सांगतोय बरं म्हणून. मग कन्हैया थोडीही त्या ठिकाणी केली नाही, पण कन्हैयाच्या त्या ठिकाणी आणखी खोड्या वाढतायत. कन्हैया अनेक त्या ठिकाणी लीला करतोय, गवळणीची गाराने येतात. यशोदा मैया म्हणते, कन्हैया उद्यापासून तू घरी थांबायचं नाही. उद्या जाई राना गोधना. कन्हैयाने सांगितलं ठीक आहे, मी त्या ठिकाणी वनामध्ये गोधनाला घेऊन जाईल, गाईला घेऊन जाईल, पण एकटा जाणार नाही. माझ्या मित्रमंडळींना मी सोबत नेणार आहे. आणि म्हणून कन्हैया त्या ठिकाणी गोकुळच्या चौकामध्ये जातात आणि पेजा सुदामा, वरच्या बाकड्या, बोकड्या, वसुधामा, श्रीरामा, मधुमंगल सगळ्यांना त्या ठिकाणी आवाज देऊन शेतामध्ये गाईंना घेऊन जातात. गाई चरण्याकरता वनामध्ये सोडून देतात आणि अनेक प्रकारचे खेळ पण ही वेळ आपली शत्रू आहे, वेळेमध्येच त्या ठिकाणी करावं लागेल. हे हुमरी, लपंडाव, चेंडूफळी अनेक त्या ठिकाणी खेळ खेळले आणि खेळ खेळत असताना गोपाळ आता थकून गेले. गोपाळ म्हणते, कन्हैया आम्हाला त्या ठिकाणी खूप भूक लागलेली आहे, थंडी फार, पोटी भूक, काय कीर्तनाचे आपले खेळायचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. कामसारोळी सकळ आले अवघे गोपाळ, आई आता वेळ मनात म्हणती आणा शिदोऱ्या. आणि मग सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत, एकत्र अशा प्रकारचे केलेले आहेत. भगवान म्हणतात की माझी ऐकताची पाहे नाही तरी घरात आहे, चोरून या बाई नवनीत आणावे. आणि मग एक गोपाळ म्हणतो, कन्हैया माझ्या घरी कुणी नाही, माझ्या घरी कुणीही नाही, मला तुम्ही दूर त्या ठिकाणी करू नका, वेगळं करू नका. कन्हैयाने सगळ्यांना त्या ठिकाणी जवळ घेतलं. कन्हैया बसलेला आहे आणि कन्हैया आपल्या हाताने सगळ्यांना काला देतोय, प्रसाद अशा प्रकारचा देतोय. भानुदास किती गात प्रसाद देतो, पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान Maria
राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.